बरं केतकी, मला एक सांगा, मात्र ज्या वेळेला तुमचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट सामना होताना पाहायला मिळणार आहे, तुम्ही दिलेला दाखला त्यांना मान्य नाही, त्यांचं म्हणणं संस्कृत मधून सामना हा शब्द आलेला आहे. केतकी, त्यांनी जो काय सामना या शब्दाचा आत्ता अर्थ सांगितला तो फारसी शब्द सामना याचा अर्थ त्यांनी सांगितला. संस्कृत मधला जो शब्द आहे साम, साम दाम दंड भेद मधला साम हा जो संस्कृत शब्द आहे याचा अर्थ आहे पॅसिफिकेशन. म्हणजे बी पॅसिव्ह. आधी समजावून बोलण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत, इंग्रजी फाडण्यासाठी इथे आपण आलेलो नाहीये. आम्हाला मराठीतूनच शब्द ऐकायचा आहे, इंग्लिश मधनं ऐकायचं नाहीये. शुद्ध मराठीतून तुम्ही तुमचं जे काय म्हणणं आहे ते मांडा. हे जर असं बोलणार असतील तर मी आता ऑफलाईन जाते. नाही केतकी, आम्हाला ऐकू द्या ना, आज महाराष्ट्राला कळू द्यात ना. ऑफलाईन नको, आज आपण खरं तर एकमेकांशी चर्चा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. प्रेक्षकही त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि प्रेक्षकांपर्यंत सत्य काय हे तर कळू देत. वस्तुनिष्ठ पाहिजे, कारण सामना आमच्या मुखपत्रावरती तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण केलं, त्यामुळे त्याचं उत्तर घेतल्याशिवाय आता आम्ही शिवसैनिक शांत बसणार. बरं रेखाजी, आपण उत्तर घेऊयात ना. आधी आपण शांततेमध्ये उत्तर घेऊयात. महाराष्ट्र समोर हे संपूर्ण प्रकरण तर समजू देऊयात. केतकी, बोला. आपण झालं यांचं, बोला. हा, तर जो संस्कृत शब्द आहे साम, त्याचा अर्थ होतो पॅसिफिकेशन. म्हणजे शांतपणे एकमेकांशी बोलणं, चर्चा करणं. मग साम जर का घडलं नाही तर मग दंड. म्हणून साम दाम दंड भेद असं आहे. संस्कृत मधून साम सामना झालेला नाहीये. बर, सामना हा फारसी शब्द आहे. बरं, त्यांनी स्पष्टीकरण देऊन झालेलं आहे रेखा कोंडेजी. मात्र मराठीचा मुद्दा उपस्थित झाला की येत्या काळामध्ये हाही मुद्दा चिघळला नाही तर मात्र खरोखर नवलच आहे. ज्याही वेळेला केतकी चितळेंनी थेटपणे सामनावरती आक्षेप घेतलेला होता, त्यांनी एका बाजूला थेट आव्हान दिलेलं आहे की हे नाव तुम्ही बदलवून दाखवणार का, हा तुमच्यासाठी रेखा कोंडेजी प्रश्न आहे. संबंधच काय येतं, आणि असल्या कुठल्याही चिल्लर लोकांमुळे आम्ही सामना वगैरे नाव बदलण्याचं काही कारणच येत नाही. मुळात सामना हा संस्कृत मधनं आलेला शब्द आहे आणि तो मराठीत आलेला आहे. त्याच्यामुळेच मी सांगितलं वस्तुनिष्ठपणे सिद्ध करायचं की सामना हा फारसी मधनं आलेला आहे. तसे कागदपत्र तुम्ही दाखवायचे आणि मगच याच्यावरती बोलायचं. आणि माननीय सन्माननीय राज ठाकरे यांच्यावर बोलण्या इतकी आपली कुवत आहे का याचाही पहिल्यांदा विचार केला गेला पाहिजे. कारण माननीय बाळासाहेब ठाकरे, जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत, यांनी मराठी माणसासाठी, मराठी टिकवण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई एकसंध राहण्यासाठी जे जीवाचं रान केलं, अनेक हुतात्मे त्याच्यामध्ये गेले, या सगळ्या गोष्टींचा जर विचार करता पाहता तर अशा लोकांना खरं बघायला गेलं तर आणि त्यांच्या वक्तव्यांना किंमत न देणं हेच योग्य राहील. बरोबर आहे. एका बाजूला आपण किंमत न देणं असं म्हणताय, मात्र दुसरीकडे तिखट प्रतिक्रिया देखील ज्या आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून आम्हाला ऐकायला मिळतात. तर दुसरीकडे केतकी, तुमच्या बोलण्यातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला होता, ज्यामध्ये तुम्ही थेट कुठल्या भाषेमधून आपलं शिक्षण झालेलं आहे असा थेट सवाल